अश्लील चाळे करणाऱ्या आरोपी गौरव आहुजाला जामीन मंजूर झालाय। पुण्यात भर रस्त्यात मद्यधुंद अवस्थेत अश्लील कृत्य केल्याचं प्रकरण आणि या प्रकरणी पुणे जिल्हा सत्र न्यायालयाकडून गौरवला आता जामीन मंजूर झालाय। गौरवचा मित्र भागेश ओसवालला आधीच जामीन मंजूर झालेला होता। याविषयी अधिक माहिती करण्याकरता थेट जाऊया पुण्याला आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडे। अमोल, आता जामीन मंजूर झाल्यानंतर आहुजा आज जेल बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जाते, काय अपडेट आहे? नक्कीच आज साधारण दुपारपर्यंत गौरव आहुजा हा कारागृहाबाहेर येऊ शकतो। काल त्याला पुणे सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। अटी आणि शर्ती सह हा जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। गेल्या 15 दिवसांपासून गौरव आहुजा या एरोडा कारागृहामध्ये होता। आपण पाहिलं की गेल्या महिन्याभरामध्ये त्यांनी एक कृत्य एरोडा परिसरामध्ये केलेलं होतं। सार्वजनिक ठिकाणी लघुशंका केली असेल किंवा मग त्यानंतरचं अश्लील कृत्य असेल। यानंतर मात्र गौरव आहुजा आणि त्याचा मित्र भागेश ओसवाल याच्या विरोधात संतापाची लाट होती। 2 दिवसानंतर पोलिसांनी त्याला अटकही केली आणि काही दिवसांपूर्वीच भागेश ओसवाल जो त्याचा मित्र आहे त्याला सुद्धा जामीन देण्यात आलेला होता। आणि आता काल पुणे न्यायालयाकडून गौरव आहुजा जो या संपूर्ण प्रकरणातील मुख्य आरोपी आहे याला सुद्धा जामीन देण्यात आलेला आहे आणि अटी आणि शर्ती सुद्धा यामध्ये घालण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे काही कालावधीनंतर त्याला सातत्याने पोलीस स्टेशनमध्ये हजेरी आहे ती सुद्धा लावावी लागणार आहे आणि अशा पद्धतीच्या अटी आणि शर्तीसह त्याला जामीन मंजूर करण्यात आल्यानंतर आज साधारण दुपारनंतर तो एरोडा कारागृहाबाहेर येण्याची सुद्धा शक्यता आहे। निश्चित अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।